तर विद्याप्रतिष्ठान प्रांगणामधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे, त्यांना मानणारा आज प्रत्येक कार्यकर्ता, आज प्रत्येक बारामतीकर आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यामधला प्रत्येक जण आज विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आलेला आहे आपल्या लाडक्या दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। विद्याप्रतिष्ठानच्या या प्रांगणामध्ये सध्या संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते देखील दाखल झालेलं आहे। काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देखील दिली। महाराष्ट्राचं न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे असं पवारांनी म्हटलेलं आहे। अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये झाली आहे। ही गर्दी जी आपण पाहताय ही गर्दी नाही म्हणू शकत, याला जनसागरच हा शब्द योग्य राहील। कारण आपल्या लाडक्या नेत्याला, आपल्या लाडक्या दादाला त्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सकाळपासून, म्हणजे ज्या वेळेपासून त्यांच्या निधनाची बातमी ही वाऱ्यासारखी पसरली त्यावेळेपासून बारामतीमधल्या रुग्णालयाच्या बाहेर त्यांच्या चाहत्यांची अलोट गर्दी झालेली होती। आणि तशीच दृश्य जी आहेत ती आता विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे। नक्कीच, आणि बारामतीकडे जाणाऱ्या सगळ्याच रस्त्यांवर आज फक्त वाहनं पाहायला मिळत आहेत। या सगळ्या गाड्या फक्त बारामतीकडे जात आहेत। दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ता या ठिकाणी पोहोचलेला आहे। संपूर्ण मंत्रिमंडळ बारामतीमध्ये आज या क्षणी आहे। त्याचबरोबर उद्या पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री देखील बारामतीमध्ये अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत। सकाळच्या वेळेला ही दुर्घटना झाली आणि आता संध्याकाळचे 7 वाजता आहेत, जवळपास 10 तास होऊन गेलेले आहेत। आणि आता दुर्घटनास्थळावर तपास पथक सुद्धा पोहोचलेलं आहे आणि त्यांच्याकडून संपूर्ण तपास या ठिकाणी केला जातोय। फॉरेन्सिक टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि दुसरीकडे आपल्या लाडक्या दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या चाहत्यांची अलोट गर्दी। तर दोन्ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। एक विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामधले जिथे कार्यकर्ते दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी थांबलेले आहेत, तर दुसरीकडे शववाहिनीमधून दादांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी आणलं जाणार आहे। दुसरी दृश्य आहेत ज्या ठिकाणी हा अपघात झाला। आज सकाळी 8:46 हा अपघात झालेला आहे। त्या अपघाताची भीषणता या सगळ्या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते। इथे फॉरेन्सिक टीम जी आहे ती सध्या तपास करते। 2 अधिकारी या ठिकाणी तपास करत आहेत। सगळे क्लू या ठिकाणी तपासून पाहिले जाणार आहेत। एक रिपोर्ट या संदर्भातला तयार केला जाणार आहे। कारण या विमान अपघातामध्ये महाराष्ट्रामधला एक मोठा नेता जो आहे तो महाराष्ट्रानं गमावलेला आहे। नेत्यांची सुरक्षा नेहमीच एक चर्चेचा विषय असते। या सगळ्या धावपळीमध्ये आणि विमान प्रवासामध्ये सुद्धा तेवढी काळजी घेतली जाते। सुरक्षा रक्षक त्यांच्यासाठी तैनात असतात। मात्र हा सगळा अपघातच इतका दुर्दैवी होता की यामध्ये कुणीही वाचू शकलं नाही। या विमानाचे छिन्न विछिन्न झालेले हे अवशेष आपण या ठिकाणी पाहताय आणि त्यावरून हा अपघात किती भीषण होता त्याची दाहकता जी आहे ती आपल्या लक्षात येईल। खरं तर ज्यावेळेला सकाळी अजित पवार यांच्या विमानाची दुर्घटना झाल्याची बातमी आली त्यावेळेला विश्वासच बसेना आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हीच भावना होती की अजित पवार या विमानामध्ये नसावे। मात्र काही मिनिटांनंतर ज्यावेळेला अजित पवारांच्या निधनाची बातमी आली त्यावेळेला अजित पवारांवर प्रेम करणारा, त्यांना मानणारा त्यांचा चाहता वर्ग, त्यांचे कार्यकर्ते ते मोठ्या संख्येनं बारामतीमधल्या रुग्णालयाच्या बाहेर एकत्र आले। अजितदादा अमर रहे, एकच वादा अजितदादा, अशा घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडे। सागर, आता काही वेळातच दादांचा पार्थिव जे आहे ते विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये नेलं जाणार आहे। त्याची तयारी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे, आपण पाहिलेच। सागर, निखिल, आपण पाहिलं खरं तर अजित पवारांचं जे पार्थिव आहे ते बारामतीच्या शासकीय रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी शवविच्छेदनामध्ये त्यांच्या पार्थिवावर ज्या आहेत त्या शवविच्छेदनाच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या आता पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि काही वेळातच आता अजितदादांचं पार्थिव जे आहे ते बारामती मध्ये विद्याप्रतिष्ठानमध्ये जे आहे ते नेण्यात येणार आहे। आपण पाहतोय खरं तर मोठ्या प्रमाणात आता या शवविच्छेदन विभागाच्या कार्यालयाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात अजितदादा समर्थकांची गर्दी झालेली पाहायला मिळते। आणि
परत या अजितदादा परत या आणि अजितदादा अमर रहे अशा पद्धतीच्या जोरदार घोषणा ज्या आहेत ते कार्यकर्ते देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ही घटना समजल्यानंतर सर्वच बारामतीतील त्याचबरोबर राज्यातील शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते बारामतीमध्ये दाखल झालेले होते आणि सकाळपासूनच खरं तर या शासकीय रुग्णालयाच्या परिसरामध्ये हे सर्व त्यांचे चाहते आहेत अजित पवारांचे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सकाळपासून इथेच त्यांनी ठिय्या मांडलेला आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देत आहेत. अजितदादा अमर रहेच्या घोषणा या ठिकाणी देत आहेत. खरं तर शवविच्छेदनची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. तर आता काही वेळातच दादांचं पार्थिव जे आहे ते त्या ठिकाणी नेलं जाणार आहे. हालचाली या ठिकाणच्या आता वाढलेल्या आहेत. तर आता साधारणतः 7 वाजलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण इथे आपण पाहतोय की अंधार झालेला आहे. तर कार्यकर्ते या ठिकाणी बसून आहेत. संपूर्ण बारामती आज या ठिकाणी बसून आहे. एक जनसागर आहे हा कार्यकर्त्यांचा. दादांनी जे प्रेम कार्यकर्त्याला दिलं ते पुन्हा हे प्रेम जे आहे ते दादांसाठी त्यांना या ठिकाणी घेऊन आलेलं आहे. संपूर्ण बारामती आज सुन्न झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दादा म्हणजे शिस्तप्रिय नेता. दादांचं दटावणं म्हणजे त्याच्या मागे एक योग्य सल्ला मार्गदर्शन म्हणून कार्यकर्ते त्याकडे पाहायचे आणि त्यामुळे तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत दादांना मानणारा एक मोठा वर्ग. माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत 3 दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे. माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत 3 दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे. खरं म्हणजे अतिशय मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे. खरं म्हणजे असं कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील. ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेला अपघाती मृत्यू हे अत्यंत धक्कादायक वृत्त आज सकाळी ऐकायला मिळालं. विश्वास न बसल्यासारखी बातमी. पवार कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो आणि शरद पवार आणि तथा शरद पवार असतील, सुप्रियाताई असतील, सुनेत्राताई असतील, सर्वांच्या प्रति संवेदना प्रकट करतो आणि मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करतो. वडील गेल्यानंतर कधी माझ्यासारख्याला वडील नाही त्याची जाणीव नाही होती. सॉरी. महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी दिवस असं आज म्हणावं लागेल. कारण की या राज्याचे नेते अजितदादांचा अशा पद्धतीनं या ठिकाणी मृत्यू झाला की शब्द आपले नाहीत काय त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी. मला वाटतं एक कर्तृत्व नेतृत्व हे राज्य मुकलेलं आहे
असं एवढाच मला भावना आहे.